यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्युपसंहरन् तदा वन्दे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हरिपाठाची रचना माऊलींनी नामाचं महत्त्व सांगण्यासाठी पण केलेली आहे आणि आपल्या गुरुचं महत्त्व सांगण्यासाठी सुद्धा केलेली आहे. मग नाम घ्या असा आग्रह, मग कोणाचं घ्या, कसं घ्या, कधी घ्या, किती घ्या, त्यांनी काय होईल, कसं घेतल्यावरती तोटे होतील, कसं घेतल्यावर फायदे होईल आणि नामधारक हा ब्रह्मतत्वाला सुद्धा नामाच्या साधनाने पोहोचू शकतो असं माऊली आपल्या अभंगातून सांगतात. त्याचप्रमाणे भगवंताची अद्वैत सत्ता नामधारकाला अनुभूतीस येते आणि नाम घेताना भाव काय असावा हे सांगून आता या अभंगात माऊली काय सांगतात हे आपण बघूया. जाणीव नेणीव भगवंती नाम हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा ढीग नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुसी केली कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. आपण घरला असे असं म्हणतो. माऊली म्हणतात वैकुंठ केले असे. मग या अभंगातला जर गाभा लक्षात घेतला तर याच्यामध्ये संकेत दृष्टीचं महत्त्व सांगितलेलं आहे, स्वरूप सांगितलंय, ज्ञान काय अज्ञान काय आणि ते सांगून त्याचं खंडनही केलं आहे. आणि इतकं होऊ नये हरिनाम चालूच कसं राहतं किंवा ठेवायला पाहिजे हे सांगितलंय. उत्तर भक्तीचं महत्त्व किंवा स्वरूप सांगितलेलं आहे आणि सर्व लोकात वैकुंठ हा व्यापक आहे असं माऊली या अभंगातून सांगतात. मग एकदा नामस्मरणाचे फायदे तोटे तर माऊलींनी कित्येक अभंगातून सांगितलेले आहेत. एका गावामध्ये खेडेगाव होतं आणि भगवंताचं श्रीकृष्णाचं देऊळ होतं. गाव तसं छोटंसंच होतं सुंदर आणि देऊळही छान सुंदर होतं. पुजारी तिथं त्याची व्यवस्था सगळी जाण्याची बघत होता आणि उत्तम रीतीने बघत होता. म्हणजे आजकाल जर आपण देवळात बघतो तसं काही तिथं वातावरण नव्हतं की देवासमोर काय ठेवतात तिकडेच त्या पुजाऱ्याचं लक्ष किंवा ते काढून घेणं, रिकाम्या हाताने आले असेल ते झुटकारून टाकणं, असं काही त्या देवळात नव्हतं. पुजारी अगदी भक्तिभावाने पूजा करत होता. देवळाची स्वच्छता टापटीप सगळं ठेवत होता आणि असं होता रोज लोक येत होते देवाला, नमस्कार करत होते, यथाशक्ती देवाकडून ठेवतही होते. एके दिवशी एक मुलगा या देवळात आला आणि
भगवंताचं निरीक्षण केलं. कृष्णाचं देऊळ होतं. पुजारी बाबांना म्हणाला, किती छान आहे ना मूर्ती, अगदी सुंदर मूर्ती आहे. मला असं वाटतंय की आपण ह्या कृष्णाचं चित्र काढतो, चित्र रेखाटावं. तो चित्रकार होता आणि चित्र उत्तमच काढत होता. पुजाऱ्याला ते माहिती होतं. आणि पुजारी बाबा म्हणाले, ठीक आहे, काढ की, तू छान चित्र काढ, मी या देवळात ते चित्र लावेल, लोक येता जाता बघतील, तुझं कौतुक होईल आणि आपल्या देवळाची शोभा सुद्धा वाढेल. तो मुलगा ठीक आहे म्हणाला, ठरलं तर मग मला घरी जाऊन साहित्य आणतो आणि चालू करतो. त्याच्या आधी मला कृष्णाचं चित्र रेखाटायचं, तर मी कंसवधाचं चित्र रेखाटतो असं तो म्हणाला. त्यावरती पुजारी बाबा ठीक आहे म्हणाले, कारण तो चित्र उत्तमच काढत होता हे सगळ्यांनाच माहिती होतं. आणि तो सगळं साहित्य घेऊन आला आणि म्हणाला पुजारी बाबांना की मला असा एक मुलगा हवाय की मी त्याला समोर ठेवून कृष्णाचं चित्र काढेन. तर पुजारी बाबा म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी गावातल्या सगळ्या मुलांना बोलवलं. कंसवधाचं चित्र म्हणजे साधारण कृष्ण 15-16 वर्षाचा त्याचं वय असं होतं. तरी त्या वयाच्या साधारण मुलांना बोलवलं. मुलं आली. या मुलाने सगळी मुलं पाहिली, ते पसंतीस एवढी पडली नाही. एका मुलावर लक्ष गेलं आणि तो म्हणाला की हा मुलगा थोडासा वाटतोय, तर मी ह्याला समोर ठेवून चित्र काढतो. ठीक आहे म्हणाले. त्या मुलालाही आनंद झाला की आपल्याला बघून भगवंताचं चित्र काढणार आहे. आणि असं म्हणल्यावर तो मुलगा तयार झाला, बसला, चित्र सुरू झालं. भगवंताचं चित्र चालू झालं. कंसवधाचं चित्र म्हणजे आता आवेशयुक्त चित्र होतं. हा मुलगा सुद्धा तसं काही लहान नव्हता. हे चित्र काढायच्या आधी त्यांनी अनेक ठिकाणी अर्ज केलेले होते की त्याच्या कलेला वाव मिळावा असे. आणि ह्या फावल्या वेळात तो हे चित्र काढत होता. चित्र सुरू झालं. सुंदर चित्र तयार झालं श्रीकृष्णाचं, आवेशपूर्ण अगदी. आणि त्या मुलाचं काम झालं. तो निघून गेला. आणि हा जो चित्रकार होता त्यांनी जिथं जिथं अर्ज केले होते तिथं सगळ्यांचं बोलावणार. त्याला खूप आनंद झाला की आपली चित्रकला आता शहरापर्यंत जाईल. आणि पुजारी बाबाला त्यांनी सांगितलं आणि तो निघून गेला. शहरात गेला. तिथे त्याला चित्रकाराचा संधी मिळाली. खूप मोठं नाव झालं, खूप मोठा पैसा झाला, त्याची कीर्ती वाढतच गेली. मग तो शहरातनं राज्यात गेला, राज्यातनं देशाच्या राजधानीत गेला, तिथून तो परदेशात गेला, तिथेही त्याचं नाव खूप झालं. वेगवेगळी चित्र त्याने काढली, छान काढली सगळी. होता ह्याच्यात वर्ष निघून गेले. आणि इतकं त्याला मान मराठा पैसा वैभव काय म्हणेल ते मिळालं. आणि आता म्हणाला आता बास, आता ह्याच्या पुढं नको, आपण आता आपल्या गावी जाऊ असं म्हणून तो आपल्या गावी आला. गावी जसं गाव जवळ येऊ लागलं तसं त्याला खूप आनंद व्हायला लागला, छान वाटायला लागलं. शुद्ध हवा, झाडं, जे गावाचं चित्र असतं तेच होतं, शांती, हे सगळं त्याला अनुभवाला आलं. मन प्रसन्न झालं. घरी आला, सगळं बॅग सगळं ठेवलं आणि प्रथम तो देवळात पळत आला. भगवंताच्या देवळात आल्यावरती ते जे चित्र होतं कृष्णाचं, ते चित्र तिथं उभं होतं, अजून लावलेलं नव्हतं. त्यांनी ते पाहिलं आणि म्हणाले, हे आपलं चित्र अर्ध झालेलं आहे, अर्ध व्हायचंय. तो पुजारी बाबांना म्हणाला की मी हे चित्र पूर्ण करू इच्छितो. त्यावेळेला मला खूप गडबड झाली, भगवंतानेच मला हे सगळं घडवून आणलं आणि मी इथून निघून गेलो. पुजारी बाबांचंही वय झालं होतं. ते म्हणाले की ठीक आहे. तरी गावातल्या सगळ्या माणसांना बोलवलं. आता कंस पाहिजे होता, मागच्या वेळेला कृष्ण पाहिजे होता, आता कंस पाहिजे होता. त्याच्या वयाप्रमाणेची लोक बोलवली. ह्याला किती पसंत पडली. कोणी बारीक, कोणी अपंग,
कोणी चेहऱ्यावर दीन भाव मगरूरपणा कंसात लावला असं काही त्याला माणसं दिसली नाही. तो म्हणाला नाही हो, हे कोणीच कंसासारखे नाहीये. मग पुजारी बाबा म्हणे आता एक आहे की आपल्या गावात एक जेल आहे आणि तो जेलर जो आहे तो माझा मित्र आहे, तर तिथं काही तुला कसा माणूस मिळतो का बघ. त्याला हे पटलं आणि तो जेलमध्ये गेला. तिथल्या त्या कैद्याला त्यांनी बघितलं आणि तरी सुद्धा मनाला कोणी पसंत पडलंच नाही. शेवटी कसा तरी माणूस त्यातला पसंत पडला आणि हा चालेल म्हणाला त्या माणसाकडे बघून. त्या माणसाला मग जेलरने पोलीस बंदोबस्तात कोर्टात पाठवलं आणि त्याला समोर बसवून कंसवधाचं चित्र पूर्ण केलं. अगदी हुबेहूब जणू काही आपल्या डोळ्यासमोरच कंसाचा वध होतोय असं चित्र तयार झालं. लोक बघायला आलेच होते, वाहवा झाली खूप आणि टाळ्या वगैरे वाजवून. आता तो मुलगा माणूस जो बसलेला आहे त्याला सुद्धा लोक म्हणायला लागले की अभिनंदन बरं का तुझं, की तुला समोर ठेवून कंसाचं चित्र काढलंय आणि आता हे चित्र देवळात कायम लागणार आहे, तर तुझंही अभिनंदन. इतका वेळ तो मनुष्य शांत बसला होता आणि सगळ्यांनी त्याचं अभिनंदन करायला गेला. तो ओक्साबोक्शी रडायला लागला. लोकांना कळलं की हा का रडतोय, का बरं रडतोय. सगळ्यांनी विचारलं. चित्रकाराला सुद्धा आश्चर्य वाटलं की का रडतोय, आपल्या हातून सुद्धा काही चूक बीक झाली का काय. त्याला विचारलं काय झालं तुला रडायला. त्यावेळेला हा मनुष्य स्फुंदून रडणारा, ओक्साबोक्शी रडणारा, डोळ्यात आसवा आणून म्हणाला की हे चित्र तुम्ही भिंतीवर लावणार आहात, पण तो जो कृष्ण जो आहे ना, तो कृष्ण तुम्ही चित्र रेखाटताना तो मीच मुलगा होतो आणि आता तुम्ही कंस रेखाटताय त्यावेळेला सुद्धा मीच आहे. आणि म्हणून मला रडू येत आहे की मी कृष्ण होतो आणि आता मी कंस झालेलो आहे. त्याचं वाईट वाटलं आणि पुजारी बाबाजी सांगत होते की तू भक्तिभावानं राहा, नाम घे. हे मला तेव्हा काही त्याचं महत्व पटलं नाही, परंतु त्यावेळेस जर मी नाम घेतलं असतं, नाम साधना केली असती, तर मी आज कंस झालो नसतो आणि कैदेतही गेलो नसतो. म्हणून नामाचं महत्व असं आहे की कंसाचा कृष्ण होऊ शकतो, परंतु जी सज्जन व्यक्ती असते ती कंस होत नाही, तर ती ब्रह्मतत्वाकडे तिची वाटचाल चालू राहते. एवढं नामाचं महत्व आहे. आणि हेच थोडक्यात आपल्याला माऊलीने या अभंगात संकेत दृष्टी म्हणजे काय, ज्ञान काय, अज्ञान काय, जाणीव म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टीचा उहापोह केलेला आहे. आता अभंगाचा सरळ अर्थ जर बघितला तर श्रीहरीचे ठिकाणी जाणीव नेणीव नाही, दोन्हीही नाही, म्हणून त्या श्रीहरीच्या नामस्मरणाने मोक्ष मिळतो. म्हणजे सदा मोक्ष मिळतो, एकदाच मिळतो असं नाही. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय, मोक्ष मिळतो. नारायण हरी या नामाचा उद्गार किंवा उच्चार जिथे होतो तेथे कळी काळाचा मुळीच शिरकाव होत नाही. श्रीहरीच्या नामरूपाचा महिमा वेदांनाच कळत नाही, तेथे सामान्य माणसाला काय कळणार. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नारायण नामाच्या पाठाचे फळ अखंड नारायण नामस्मरण हेच आहे. त्यामुळे वैकुंठ लोक सर्व लोकात व्यापून आहे असा अनुभव किंवा अनुभूती ही नामधारकाला येते. मग हा सरळ अर्थ आहे. गुह्य अर्थ म्हणा किंवा दोन ओळीचा अर्थ आपण बघूया. पहिल्या चरणात माऊली काय म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे किंवा उद्गारणे पाही मोक्ष सदा. मग जाणीव काय, नेणीव काय, याचा अर्थ काय आहे असा मनाला प्रश्न पडतो. मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, मी मुक्त आहे,
मी अकर्ता आहे, मी अभोक्ता सुख दुःख रहित आहे, असा जो आपल्याला आपला आत्मानुभव येतो त्याला जाणीव म्हणतात. म्हणजे मी मुक्त आहे म्हणजेच काय, मी ब्रह्म आहे अशी एक त्याला कळायला लागतं, ती त्याला जाणीव म्हणतात. मग ही जाणीव आत्मस्वरूपाचा यथार्थ विचार केला असता अशी उत्पन्न होते. प्रथम जीवाने मी ब्रह्म जाणत नाही, मी देह स्वरूप आहे, मी कर्ता भोक्ता आहे अशी आपल्याविषयी विपरीत समजूत करून घेतलेली आहे. या विपरीत समजुतीलाच अज्ञान म्हटले आहे. वेदांतानुसार आत्मस्वरूपाचा विचार केला असता त्याला सर्व सुखदुःख रहित व मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा वरती सांगितल्याप्रमाणे अनुभव येतो व विपरीत ज्ञान किंवा अज्ञान नाहीसे होते. अज्ञान किंवा विपरीत ज्ञान यालाच नेणीव म्हणतात. अर्थात यालाही दुसरे शब्द अजून आहेत. अर्थात जेथे नेणीव म्हणजे अज्ञान किंवा विपरीत ज्ञान आहे तेथेच विचाराने जाणीव किंवा म्हणजे हे विपरीत ज्ञान आहे ही जाणीव किंवा ज्ञान उत्पन्न करण्याची आवश्यकता असते व तेथेच विचाराने जाणीव किंवा यथार्थ ज्ञान उत्पन्न होत असते. जीव हा नेणीव युक्त असतो म्हणून तो विचाराने जाणीव युक्त होतो. जो आपले ब्रह्मस्वरूप विसरला असेल त्यालाच ब्रह्मस्वरूपाची जाणीव किंवा स्मरण होणे आवश्यक आहे. मी ब्रह्मस्वरूप आहे अशी जाणीव विचारानंतर उत्पन्न होते म्हणून ती जाणीव उत्पन्न होते. ती जाणीव म्हणजे ब्रह्म नव्हे. ब्रह्म सदा सर्वदा राहणारे उत्पत्ती नाश रहित आहे. ते अज्ञान दशेतही राहते. मी ब्रह्मस्वरूप आहे ही जाणीव वृत्तीरूप आहे व ती अज्ञान किंवा विपरीत ज्ञानाच्या नाशाकरता उत्पन्न केली जाते. म्हणजे विपरीत ज्ञान नाहीसं झालं की ज्ञान मिळते. या वृत्तीरूप जाणीवेला ज्ञान म्हणत असले तरी मूळ जे चिन्मात्र ज्ञानरूप ब्रह्मस्वरूप आहे त्या दृष्टीने पाहता हे जाणीवरूप ज्ञानही पूर्वीच्या अज्ञानाचा किंवा विपरीत ज्ञानाचाच भाग होय असे म्हणावे लागते. कारण हे जाणीवरूप वृत्ती ज्ञान उत्पन्न होण्यापूर्वी ते ज्ञानरूप ब्रह्म होतेच आणि मी अज्ञानी आहे, कर्ता भोक्ता आहे अशी अज्ञान वृत्ती किंवा विपरीत ज्ञान होते तेव्हाही ते ज्ञानरूप ब्रह्म होतेच. त्याच ब्रह्मरूप ज्ञानाने आपले विपरीत ज्ञान आपण जाणत असतो व ज्ञानाने आपण अज्ञानाचा नाश व जाणीवरूप वृत्ती ज्ञान जाणत असतो. जाणीव ज्ञान व अज्ञान परस्पर सापेक्ष व परस्पर विरोधी असून दोन्हीही एका चिन्मात्र ज्ञानरूप ब्रह्मावर भासतात. अर्थात मूळची ज्ञानरूप ब्रह्मस्थिती नित्य आनंद स्वरूप अविनाशी आहे म्हणून भगवंत आनंद स्वरूपच आहे, अविनाशी आहेच आहे. अज्ञान किंवा विपरीत ज्ञान म्हटले गेले हे देखील म्हणून अज्ञान सद्भाव कोणे करीन लाभो म्हणून आज्ञा वाहो पाहो केली आहे. वस्तुरूप म्हणजे हे देखील वस्तुरूप नाही, ती जीवाने आपल्याविषयी केलेली खोटी कल्पना आहे. आणि म्हणजे ज्ञान आणि अज्ञान ह्या कल्पनाच आहेत असंच म्हणायचं आहे. आणि त्या खोट्या अज्ञानाला नाहीसे करण्याकरता उत्पन्न केली जाणारी मी ब्रह्मस्वरूप आहे अशी जाणीव देखील खोटीच कल्पनारूप आहे म्हणून ते अज्ञानच आहे. मूळ ब्रह्मस्थिती ही अज्ञान वृत्ती व ज्ञान वृत्ती रहित आहे म्हणून जीवाला शुद्ध मूळची ब्रह्मस्थिती प्राप्त व्हायची म्हणजे काय म्हणतात ते तै मी नेणे आता जाणेन हे सरले गया दुःस्वप्न झाला ज्ञातृ नेल्या विहीन
चिदाकाश चिदाकाशात तैसे नेणे जे गेले तेथे जाणणेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची आपले तैसे आपले नेणे फेडिले का जाणणे तेही गिळून असणे ऐसी जे दशा ऐक्याचे एक पडसरे जेथ आनंद कणही विरे कशाची काहीची निरोनी उरे हे ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि अमृतानुभवात सुद्धा ते काय सांगतात का भूमी कुंभ ठेविले जे सकुंभता आप जै तो नेलिया म्हणजे तेने विण परी हे दोन्ही भाग न शिवती भूमीचे अंग ते वेळी भूमी तैसे चांग चोख जे असणे ती मूळची ब्रह्मस्थिती संकेत दृष्टीचं वर्णन करतात आणि म्हणतात ती मूळची ब्रह्मस्थिती जाणीव नेणीव रहित असल्यामुळे म्हणजे ज्ञान अज्ञान नाही विपरीत ज्ञानही नाही ज्ञानही नाही अशी ही जाणीव नेणीव रहित स्थिती ही स्थिती असल्यामुळे अंतःकरण ही जाणीव नेणीव रहित झाले पाहिजे असे अंतःकरण जाणीव नेणीव रहित होणे यालाच संकेत दृष्टी म्हणतात म्हणजे सर्व संतांकडे ही संकेत दृष्टी होते या संकेत दृष्टीत ज्ञान अज्ञान काहीही राहत नाही म्हणून संत लोक शून्यात बघताना सुद्धा आपण बघतो की त्यांचं पुढे दुसरीकडे लक्षच नसतं ती संकेत दृष्टीच आहे ती सगुण भगवंताचे निर्विकल्पत्व ही जी संकेत दृष्टी किंवा ज्ञातृज्ञेय विहीन जाणीव नेणीव रहित मूळ ब्रह्मस्थिती सांगितली तिलाच निर्विकल्प अवस्था किंवा सहज स्थिती इत्यादी नावे आहेत म्हणजे माऊलींची जी निर्विकल्प समाधी आहे आता आपल्या समोर तीच जास्त करून माहिती आहे म्हणून तिचंच उदाहरण देता येईल की ती निर्विकल्प समाधी कशी आहे तर आता हे जे वर्णन केलेलं आहे ती तशी आहे मग पुढे काय म्हणतात की त्यालाच सहज स्थिती अशी इत्यादी नावे आहेत मग पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे की दर्शना दर्शने हित्वा स्वयं केवल रूपतः यास्मिन् यास्तिष्ठति सनो ब्रह्मन् ब्रह्मण ब्रह्मवित स्वयमः जो यो ब्रह्म जानामि न जानामीति विद्यारण्य स्वामी म्हणतात म्हणजे काय तर व्यवहार द्वय परित्याज्य स्वयं अद्वैत चैतन्य रूपेण अवतिष्ठते स स्वयं ब्रह्मेव न ब्रह्मवित इत्यर्थः जाणीव व नेणीव दोन्हीही नाहीशा करून जो राहिला तो ब्रह्म झाला आपण जाणीव आणि नेणीव ह्याच्या पलीकडे मनुष्य आपण जातच नाही एक तर जाणीव व्यक्त असतो नाही तर नेणीव व्यक्त असतो त्याच्या पुढची स्थिती म्हणजे ती ब्रह्मस्थिती म्हणजे तो देवच झाला सामान्य माणसाकडे हे नाहीच आहे ना म्हणून माऊली सांगतात की कशाने हे होऊ शकतं पुढे गेले जो राहिला तो ब्रह्म झाला ब्रह्मज्ञानी राहिला नाही या जाणीव नेणीव रहित स्थितीलाच निर्विकल्प स्थिती किंवा निर्विकल्प समाधी म्हणतात ही निर्विकल्प स्थिती श्रीहरीचे ठिकाणी आहे म्हणजे एकमेव श्रीहरीच्या ठिकाणीच ही स्थिती आहे बाकी कोणाकडे ही स्थिती नाही म्हणून म्हणजे सगुण श्रीहरी निर्विकल्प सगुण ब्रह्म होय असे या चरणात माऊली सांगतात जी मूळची जाणीव नेणीव रहित निर्विकल्प समाधी रूप ब्रह्मस्थिती आहे तीच सगुण श्रीहरीची स्थिती आहे कारण सगुण श्रीहरीच्या ठिकाणीही जाणीव नेणीव नाही नित्या विद्या निवृत्तत्वात परमेश्वराच्या ठिकाणी कधीच अविद्या म्हणजे आत्मविस्मरण नाही म्हणून त्याच्या मूळच्या स्वरूप स्थितीत मुळीच फरक होत नाही ती तशीच कोणत्याही अवस्थेत म्हणजे कोणत्याही अवस्था म्हणजे अवतार काळी देखील तशीच कायम राहते कारण जो परमात्मा नित्य अवशिष्ट नंतर
उपाधी रहित आहे तोच अवतार घेत असतो. जीवाची ही मूळची ब्रह्मस्थितीच आहे. म्हणजे गर्भात असताना जीव सोहम सोहमच म्हणत असतो, बाहेर आला की कोहम कोहम म्हणतो. म्हणजे तो आधी असताना ब्रह्मस्थितीतच असतो, मीच ब्रह्म आहे असंच म्हणत असतो. पण बाहेर आल्यानंतर कोण, मी कोण आहे असं विचारतो. म्हणून जीवाची ही मूळची ब्रह्मस्थितीच आहे, पण त्यांनीच कल्पिलेल्या अविद्या उपाधीमुळे ती त्याची स्थिती नाहीशी होते किंवा नाहीशी झाली. म्हणजे मी ब्रह्मस्वरूपच नाही असे त्याला वाटते. म्हणून हा त्याचा भ्रम नाहीसा करून त्याला ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव उत्पन्न करावी लागते. ती सहज होते, जी भगवंताच्या ठिकाणी आहेच, पण जीवाला ती करावी लागते. पण परमेश्वराला म्हणजे श्रीहरीला आत्मविस्मरण रूप अविद्या भ्रम कधीच नसल्यामुळे त्याला ब्रह्मैक्याची जाणीव उत्पन्न करण्याची आवश्यकताच नाही. म्हणून त्याचे ठिकाणी नेणीव म्हणजे आत्मविस्मृती रूप अविद्या भ्रम हा नाही. आत्मविस्मृती रूप जाणीवही नाही. जाणीव व नेणीव रहितच मूळची ब्रह्मस्थिती आहे. तिलाच निर्विकल्प अवस्था म्हणतात किंवा सहज अवस्था म्हणतात. हे आपण वरती आधी पाहिलेलेच आहे. नेणिवेच्या व जाणीवेच्या या दोन्ही अवस्था कल्पित आहेत. हीच जाणीव नेणीव रहित निर्विकल्प अवस्था श्रीहरीच्या ठिकाणी जाणीव नेणीव नसल्यामुळे सगुण साकार श्रीहरीचीही आहे. म्हणजे ज्या वेळेला परमात्मा सगुण होतो तेव्हा सुद्धा त्याची निर्विकल्पच अवस्था असते. आपण तो म्हणतो की तो जन्मला, आज त्याचा जन्मदिवस आहे, जयंती वगैरे ती काही आपण करतो, तर ते कसं नाही, ती अवस्थाच आहे भगवंताची सगुण रूप. म्हणजे ज्या षड्गुणेश्वराने परमात्मा सगुण साकार होतो ते ऐश्वर्यही अविद्योपाधिक किंवा मायोपाधिक जन्म नसल्यामुळे, म्हणजे निरुपाधिकच असल्यामुळे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणूनच सर्व दृष्टीने पूर्ण ब्रह्मस्वरूप असलेल्या सगुण श्रीहरीचे ब्रह्मस्वरूप नामस्मरणाने नामधारक जाणीव नेणीव रहित होऊन जाणीव नेणीव रहित अशा सच्चिदानंद मात्रेक सगुण श्रीहरीशी ऐक्य निर्विकल्प होतो. नामधारक श्रीहरीशी ऐक्य पावल्यावरही त्याचे नामस्मरण चालूच राहते. हे विशेष आहे नामधारकाचे. ऐक्य भगवंतापाशी पावल्यावर नाम लोप पावत नाही, नामस्मरण हे चालूच राहते. कारण ते ब्रह्मरूपच असल्यामुळे, नाम हे ब्रह्मरूपच आहे, ते ब्रह्मरूपच असल्यामुळे व ब्रह्म परम प्रेमास्पद असल्यामुळे नामस्मरण सुटू शकतच नाही. सारांश काय सांगता येईल? नामधारक श्री हरीच्या नामस्मरणाने सगुण श्रीहरी सारखा अखंड निर्विकल्प समाधी राहते. जीवाची निर्विकल्प अवस्था खोट्या देहाहंकाराने नाहीशी झाली. तो अहंकार सर्वस्वी नाहीसा होऊन निरवधी निरहंकार स्थिती राहते. यालाच नाथ महाराज म्हणतात निरभिमान निरवधी. त्या नाव अखंड समाधी. अहंकार निघून गेला. अहंकार खूप आहे, कशाचा अहंकार वगैरे सांगता येत नाही. नामस्मरणाने अहंकार कमी 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 होत जाऊन अशी स्थिती निर्माण होते आणि त्याला नाथ महाराज म्हणतात निरभिमान निरवधी. त्या नाव अखंड समाधी. त्याला माऊलींचंच घेत आहे. अहंकार तर त्यांना कधी नव्हता, पण समाधीचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता माऊलींची आहे निवृत्तीनाथांची तशीच आहे. मग काही जण काय म्हणतात की कोणी म्हणतील निर्विकल्प समाधी लक्षण असे आहे की यथा दीपो युवावस्था तेंगते सोमपा स्मृता, गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मग चित्त यत्किंचित देखील स्फुरत नाही, म्हणजे
अशा समाधीस्थ पुरुषाला व्यापार करणे संभवतच नाही. व्यापार म्हणजे वस्तूची देवाणघेवाण नाही. व्यापार म्हणजे शेवटी द्वैत आलं. व्यापार जेव्हा येतो तेव्हा व्यापार करणे संभवतच नाही आणि भगवान व भक्त अखंड समाधीस्थ असतात असं कसं म्हणता येईल अशी शंका घेतलेली आहे. त्यावर समाधान सांगतात, माऊलीच सांगतात की या शंकेचे समाधान असे की योग क्रियेने साधणारी समाधी. योग क्रियेने पण समाधी साधते, नामस्मरणाने सुद्धा समाधी साधली जाते. मग योग क्रियेने साधणारी समाधी एकदेशीय आहे. म्हणजे योगात नामरूपात्मक प्रपंचाचा त्याग करून देहाधिकांच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर केली जाते व प्रारब्ध बलाने योगी जेव्हा व्यवहार करतो, म्हणजे त्याचे प्रारब्ध असतात की तो व्यवहार करतो त्यावेळेला तेव्हा द्वैतानुभवामुळे त्याची समाधी स्थिती भंग पावते. भगवंताला विजातीय, सजातीय किंवा स्वगत या तिन्ही प्रकारच्या द्वैतापैकी कोणतेच द्वैत कधीच भासत नाही व भक्तालाही त्याच्या भक्तीनेच तशीच स्थिती प्राप्त होत असल्यामुळे भक्तही प्रारब्धानुसार व्यवहार करत असला तरी त्याचा तो व्यवहार श्रीहरी प्रीत्यर्थच होऊन श्रीहरीलाच समर्पण होतो आणि तो स्वतःला व्यवहाराला व समर्पणाला देखील श्रीहरी स्वरूपच पाहत असल्यामुळे त्याची चित्तवृत्ती श्रीहरीचे ठिकाणी अखंड स्थिर राहते. म्हणून भक्ताची समाधी अखंड असते. भगवंताला प्रारब्धच नाही म्हणून तेथे व्युत्थानाचा प्रश्नही नाही. म्हणजे भगवान अखंड समाधीस्थ असतात. आता नामस्मरणाच्या बळावरती तुकाराम महाराजांचं उदाहरण इथं घेता येईल की त्यांना जी उसाची मोळी दिलेली होती घरी न्यायला तुमच्या मुलाबाळांना न्या म्हणून, ती मोळी घेऊन येता येता काही मुलं खेळत होती, त्यांनी ऊस मागितला, त्याबरोबर एकेकाला ऊस वाटून दिला. घरी आले तर एकच ऊस होता. बायकोनी खूप कलकल केली. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, आता ती मुलं सुद्धा माझ्या मुलांसारखीच आहेत, देव स्वरूपच आहे. हीच ती स्थिती आता माऊलींनी वर्णन केलेली आहे. निवृत्ता विद्यस्य पुनरुत्थान मनुपपन्नम एतेनेश्वर स्तोत्थानम प्रत्युत्तम. ज्याची अविद्या संपूर्ण नाहीशी झाली, अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे आत्म्याबद्दलचं अज्ञान, म्हणजे देहाला मी म्हणणं हे अज्ञान. ज्याची अविद्या संपूर्ण नाहीशी झाली त्याला पुन्हा प्रपंचाचे भान होत नाही. विमान आलं तुकाराम महाराजांना, वैकुंठाला चला म्हणाले, एका क्षण सुद्धा लागला नाही हो, तसेच उठले आणि निघाले. ते बायकोला म्हणाले, चल येतेस का वैकुंठाला जायला विमानाने? नाही, माझ्या पोराबाळांचं कोण बघणार. ही जाणीव येणे किंवा त्याच्याही पुढची स्थिती तुकाराम महाराजांची होती, जी ब्रह्मस्थिती अखंड समाधी. मग भान दोन प्रकारचे आहे. प्रपंच वस्तू वाटणे, प्रपंच मिथ्या वाटणे, असे दोन प्रकार. पहिले अज्ञानाचे ठिकाणी, दुसरे ज्ञानाचे ठिकाणी. म्हणजे अज्ञानाने ज्ञानाच्या ठिकाणी असले तरी ते भान दोन्ही प्रकारचं येतं आणि त्याच्या पुढे काहीच नाही असं म्हणतात महाराज. मग पहिले अज्ञानाचे ठिकाणी, दुसरे ज्ञानाचे ठिकाणी, भक्ताचे ठिकाणी आत्मज्ञानाने पहिले भान व भक्तीने दुसरे भान नाहीसे होत असल्याने ज्ञान भक्तीने पूर्ण उपाधी रहित झालेल्या भक्ताला पुन्हा व्युत्थान होत नाही. म्हणून प्रपंचाचे भान कोणत्याच रूपाने त्याला होत नाही. त्यांना सर्वत्र एक श्रीहरीच दिसतो. भगवंताला तर कधी अविद्या उपाधीच नाही. तेव्हा अविद्येमुळे होणारे प्रपंचाचे भान किंवा व्युत्थान याचा तेथे मुळीच संबंध नाही. मग श्रीकृष्णाला भगवंत आहे श्रीकृष्ण 16 सहस्त्र असुनी नारी म्हणिनी ब्रह्मचारी, ते हे उदाहरण आहे की
प्रपंचच नाहीये त्याला, ते भानच नाहीये भगवंताला. ते भान आणि हे असतं तर तो भगवंत झालाच नसता. भगवंताची व्याख्याच ही आहे की जाणीव नेणीव रहित याच्या पुढची स्थिती ब्रह्मस्थिती, तोच भगवंत. मग त्याचे विधान मुळीच होत नाही. याचा सारांश असा सांगता येईल की श्रीहरी व भक्त दोघेही अखंड समाधीस्थच असतात व त्यांचे ठिकाणी दुसऱ्याला व्यवहार दिसतो, तरी त्याची समाधी स्थिती भंग पावत नाही. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराजांनी प्रपंच समाधी स्थितीतच केल्यासारखं आहे. उत्तम उदाहरण आहे नाथ महाराजांच्या संसाराचं. आणि नाथ महाराज म्हणतात, कर्माचरणी समाधी एक म्हणता न घडो कधी, ते पावले नाही निजात्मबोधी. जाण आपली शुद्धी विदेहा ताठस्था नाव समाधी, म्हणे ज्याची थकली बुद्धी. म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था आपण म्हणतो त्याला व्यवहारात तटस्थ भूमिकेने आपण व्यवहार करावा. असं अगदी आपण आर्थिक व्यवहार म्हणा, जमिनीचे व्यवहार म्हणा, असे काही व्यवहार करतो तटस्थ वृत्तीने. मग ती समाधी आहे का? तर नाही. त्याला नाथ महाराज म्हणतात की त्याला जर समाधी म्हणत असेल तर त्याची बुद्धी फसलेली आहे, बिघडलेली आहे, असं नाथ महाराज म्हणतात. गीतेत भगवान मायेच्या योगाने जन्म घेतो असे म्हटले आहे, पण त्याचा अर्थ जीवाप्रमाणे भगवंतालाही माया उपाधी आहे व त्या उपाधीमुळे भगवंताला आत्मविस्मृती होते व त्याला कर्म असते व ते कर्म पुढे प्रारब्ध रूप होते व प्रारब्धामुळे त्याला पांचभौतिक देहाची प्राप्ती होते, असा आपण अर्थ करतो. पण तसा अर्थ नाही. म्हणून भगवंत जन्मला असं नाहीये. त्याचा नाश आहे, मृत्यू नाही, जन्म नाही, काहीच नाही. ती समाधी अवस्था तेच ब्रह्मच आहे. ते सगुण रूपात साकार झालेले आहे. सगुण रूपात असताना सुद्धा ते षड ऐश्वर्य गुण त्याच्याजवळ असतातच, हेच सांगितलेलं आहे. मग अवतार घेण्यापूर्वी तो उपाधिरहित ज्ञान संपन्न असतो. स भगवान ज्ञानेश्वर शक्ती बल यश शक्ती बल वीर्य तेजोभिः सदा संपन्न. म्हणजे षडगुण ऐश्वर्य काय आहे? ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज, ह्याच्या सहित तो सगुण असतो. आणि निर्गुण असतो तेव्हाही त्याच्याजवळ हे सगळं असतंच. म्हणजे तो कधीही त्याचा हे लोप पावत नाही. शंकराचार्यांनी असे म्हटले आहे की असे शंकराचार्यांनीच म्हटले आहे, त्यांच्याच मताप्रमाणे मायेच्या योगाने जन्म घेतो म्हणजे जीवाप्रमाणे आपली मूळ स्थिती विसरून मी जन्मलो असे तो समजत नाही. तो अवतीर्ण होतो, जन्मत नाही, अवतार घेतो, अवतीर्ण होतो. न परमार्थ तो लोकवत, या पंक्तीने स्पष्ट शंकराचार्यांनी केले आहे. देहवाणी जात इव देहान धारण केल्याप्रमाणे जन्मल्यासारखे अशा शब्दात तो येतो का? नाही. देहधारी जीवाप्रमाणे भगवान देहधारी झाल्यासारखे हरीची माया दुसऱ्या अज्ञानी लोकांना भासवते. म्हणजे लोकांनाच हे भासवत असतं. पण जो ब्रह्म आहे, ब्रह्मज्ञानी झाला, जाणीव नेणीवेच्या पुढे गेला, ब्रह्मस्थितीला पोचला, त्याला भगवंत हे भगवंतच वाटतात. मायेने जन्मलेले ते वाटत नाही किंवा देहधारी आहे असे वाटत नाही. वास्तविक जीवाप्रमाणे भगवंताला जन्म नाही व तो देहवानही होत नाही. देह जड असून तो देह धारण करणारा चेतन जीव देहवान म्हटला जातो. कारण जीव स्वतः चेतन असून जड देहाचा मी म्हणून अभिमान धरतो, म्हणून तो देहवान होतो. पण परमेश्वराला अविद्या नाही, प्रारब्ध नाही, म्हणून त्याला पांचभौतिक जड देहाची प्राप्ती पण नाही व अहंकारही नाही. म्हणून जो जड देहाचा अभिमान धरू शकत नाही व देहवान होऊ शकत नाही, भगवंताची माया
अज्ञानी लोकांना भगवान जन्मला देहवानासारखा झाला असे फक्त भासविते किंवा भ्रांती उत्पन्न करते, असा मायेने भगवान जन्म घेतो या म्हणण्याचा अर्थ आहे, जे शंकराचार्यांनी सांगितले ते. आणि असाच अर्थ सर्व वेदांत सिद्धांताशी सुसंगत होतो. इथं त्यांनी तुलनामध्ये ठोसपणे सांगितलंय की वेदांतामध्ये भगवंत कसा आहे हे जसं सांगितलंय ते जे सिद्धांत आहे ह्या वरच्या सगळ्या गोष्टीशी ते लागू पडतात. भगवान अवतार धारण करताना त्याचे पूर्वीचे निरुपाधिकत्व राहत नाही असा जर अर्थ केला तर अनेक वेदांत सिद्धांताचा विरोध येतो आणि अवतार घेतल्यावर सगुण स्वरूपात श्रीहरी पूर्ण ईश्वर स्वरूप राहत नाही या वासुदेवेनीश्वरा सर्वज्ञ शंका मूर्खांना असे अज्ञानी मूर्खांना वाटते की म्हणजे त्यांनी जन्म घेतल्यावर त्याची मूळची शक्ती राहत नाही असं अज्ञानी लोकांना वाटते. असे म्हणून आचार्यांनी अवतार काळी भगवान अवतारापूर्वी जसा पूर्ण असतो तसाच परिपूर्ण तो असतो असे दाखवले आहे, असे सांगितले आहे. तात्पर्य काय तर सगुण श्रीहरी परिपूर्ण व निर्विकल्प आहे. हा विषय ह्याच्या आधी सुद्धा जाणीव नेणीव सगुण निर्गुण या वेळेला माऊलींनी एका अभंगात सांगितलेला आहे. आणि ह्याचं जर एक उदाहरण म्हणलं घ्यायचं तर एका गावामध्ये एक गरीब मनुष्य राहत होता आणि त्याचा नियम असा असायचा की भिक्षा मागायची आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा. त्याला बायको होती, 2 मुलं होती. त्या भिक्षेवरतीच त्याचा प्रपंच चालत असे आणि त्याचा नियम असा होता की जर तुम्ही भिक्षा खाणार असाल तर तुम्ही नामस्मरणही करायलाच पाहिजे असं बायको आणि मुलांना त्यांनी सांगितलेलं. बाकी दुसरं कोणी घरात काही कामधंदा करतच नसतं आणि ह्याचा प्रपंच आतापर्यंत नीटनेटका ह्या तत्वावर चाललेला आहे. आणि नामस्मरण एवढं पुढं केलंय की अखंड स्थितीमध्ये त्याचं ते चालूच आहे. बाकीच्या घरात ते थोडंसं भिक्षा मिळते, पोट भरते म्हणून जेवण झाल्यानंतर नामस्मरण करायचं हा त्याचा नियम होता, त्याप्रमाणे ते करत असतात. तरी सुद्धा नामाचा परिणाम व्हायचा तोच होतो आणि थोडे थोडे ते भक्तिमय झालेले आहेत घरात. आणि आता नामस्मरण चरम टीपेला पोहोचलेला आहे. भक्ताचं जगन्नाथाचा भक्त आहे आणि भगवंतांनी परीक्षा घ्यायचं ठरवलंय. भिक्षा मागायला गेल्यावर भिक्षा मिळत नाही, काहीच मिळत नाही. भिक्षा मिळत नाही तसाच येतो घरी. आज भिक्षा मिळाली नाही म्हणतो. त्याची बायको म्हणते आज भिक्षा मिळाली नाही ना, आज नामस्मरण पण नाहीच, आज सुट्टी. मुलंही तेच म्हणतात. ठीक आहे म्हणतो तो, पण त्याचं स्वतःच चालू असतं नामस्मरण आणि दुसऱ्या दिवशी जातो तेव्हाही मिळत नाही. हे घरातले कोणी नामस्मरण करत नाही. आम्ही नामस्मरण करतो म्हणजे आम्हाला देत का नाही. आपणही असं म्हणतो किती देवाचं करतो पण काही यशच देत नाही. हा भाव आपल्याही मनात असतो. तसाच त्याच्या पत्नीच्या मनात हाच भाव आहे. आम्ही काही नामस्मरण करणार नाही. हा करतो, 3ऱ्या दिवशी जातो, भिक्षा मिळत नाही. 4थ्या दिवशी जातो, 5व्याही दिवशी जातो, भिक्षा मिळत नाही. मनामध्ये असा प्रश्न येतो की मग जिवंत राहायचे कसं. जर प्रल्हादाची गोष्ट आठवत असेल तर पहिला महिना पानं, दुसरा जे मिळेल ते, 3रा वायुभक्षण. तसं ह्यांचं वायुभक्षण आधी पाण्याने किती भरणार ना पोट, शेवटी वायुभक्षण. असं करून हे जिवंत राहिलेले आहे, असं राहता येत. आणि शेवटी तो म्हणतो की माझं जाऊ दे भगवंता, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे, सगळं आहे. तू हे आता करतोयस ते माझ्या भल्यासाठीच करतोयस, पण माझा प्रपंच, माझी पत्नी, मुलं त्यांना तरी भिक्षा मिळू दे, त्यांना तरी जेवण मिळू दे.
म्हणून तो बायकोशी म्हणतो, अगं माझा एक मित्र आहे आणि खूप श्रीमंत आहे. ह्या भक्ताचं नाव आहे बंधू मोहन खूप. तो म्हणतो माझा एक मित्र आहे आणि त्याचं नाव आहे दीनबंधू. बायको म्हणतो कधी ऐकलं नाही तुमच्या तोंडात हे नाव, असा मध्येच कसा काय आला हा मित्र? नाही नाही, आहे तो अगदी माझा सखा आहे तो, आणि मी त्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडे मागतो. ही सुदामाच्या चरित्रासारखी गोष्ट आहे, पण सुदाम चरित्र हे द्वापार युगात आहे आणि ही कलियुगातली सत्य कथा आहे. म्हणून हा म्हणतो की मी जातो मित्राकडे, सखाकडे, आणि त्याच्याजवळ सांगतो तो मला न मागताच सगळं दे. त्याची बायको म्हणते की कुठे राहतो मला? तर नीलाचल जो पर्वत आहे ना तिथे राहतो. मग म्हणतात की आम्ही पण येतो तुझ्या बरोबर. ठीक आहे म्हणतो. असं करत करत आपल्या गावामध्ये निघतात आणि चालत 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 नीलाचल पर्वत जगन्नाथपुरी तिथे वेशीपर्यंत पोहोचतात. ते पोहोचायला त्यांना 5 दिवस लागतात. या 5 दिवसात सुद्धा भिक्षा वगैरे काहीही मिळत नाही, परंतु तो आपल्या मुलांचं जी वाटेत पानं, झाडाची पिकलेली पानं म्हणा, जी उपयोगी असतात शरीराला, ती थोडी थोडी खायला घालून त्यांनी आपल्या बायको मुलांना दिलेली असतात. स्वतः तसाच राहिलेला असतो. हे सगळं व्यवहार काळी त्याचे व्यवहार होत असतात आणि अंतर्मनामध्ये अखंड नामस्मरण ती स्थिती त्याची लागलेली आहे. त्याला हे काही वेगळं वाटतच नाही. हे सगळे परमेश्वरच सगळं करतोय, हीच नितांत श्रद्धा. आणि असं होता त्या वेशीवरती तो येतो. त्यावेळेला जवळजवळ संध्याकाळ झालेली असते आणि आता संध्याकाळचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्याबरोबर हे तिथं वेशीपाशी जातात, हळूहळू चालत देवळापर्यंत जातात. खूप गर्दी, प्रचंड गर्दी असते आणि कसं काय पोचायचं आणि आपलं हे कसं सांगायचं त्याला. तर मनामध्ये थोडा खट्टू होतो की भगवंता माझ्या पत्नीला आणि मुलांची तरी व्यवस्था होऊ दे. माझं जे तू पोषण करतोयस ते माझं नामावरती तुझ्या होतच आहे. आणि आता मी इथपर्यंत आलोय, बघ बाबा सगळा तुझं नाव तू माझा मित्र आहे म्हणून मी सांगितलेलं आहेस, तर तू मित्रासारखा तू धावून ये. आणि इकडे आरती होते, नैवेद्य भगवंताचा येतो. भगवंताचा नैवेद्य म्हणजे काय, 56 भोग म्हणतात, ते सुद्धा आपणच करतो. सोन्याची थाळी, चांदीच्या वाट्या, कितीतरी वाट्या. आता आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्या थाळीत किती वाट्या असतात आणि त्या वाटेत पदार्थ एवढे एवढे असतात आणि आपल्याला जो आवडतो तो आपण करून घ्यायचा. तसं भगवंताला अतिशय वाट्या, त्या वाट्यात किती किती नावं घ्यायची पदार्थांची भरपूर असतात आणि सोन्याच्या थाळीत त्याला ते परातीत असल्यासारखं देतात. नैवेद्य झाला, याला खूप आनंद होतो की आता हे प्रसाद वाटप करणार आणि मला तो प्रसाद मिळणार आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा मिळणार आणि त्याच्यावरती त्याचं आज भागून जाईल. असं होता प्रसाद वाटप करता बरोबर ह्याच्यापाशी आल्यावर प्रसाद समाप्त होतो. परीक्षाच बघतोय भगवंत म्हणल्यावर काय आशा आहे, आता 2 माणसं गेली की मला प्रसाद मिळणार आहे असा विचार मनात येईल तोपर्यंत प्रसाद संपला. अतिशय कट्टू झाला. भगवंता मी तुला माझा सखा म्हटलेला आहे आणि सखा म्हणजे कसा आहे हे तू वर्णन केलेलं आहेस, तर तुला काहीच कसं वाटत नाही. आणि त्याची पत्नी म्हणते कुठे तुमचा मित्र तो दीनबंधू कुठे आलाय? अगं येईल, त्याला मी आलोय हे कळलेलं आहे, येईल. रात्र होती, सगळे निघून जातात प्रसाद घेऊन. देवाला दाराला कुलूप लावून टाकतात. देव आतमध्ये, हे बाहेर. कसं काय करायचं? पाणी पितात आणि त्याचा धावा अखंड नामस्मरण चालू आहे. भगवंताला काही चैन पडत नाही. तो म्हणतो माझा भक्त मला हात मारतोय, मी त्याची परीक्षा घेतली. त्या परीक्षेची चरम अवस्था आलेली आहे. आपण काहीतरी केलंच पाहिजे.
भगवंत उठले, कुलूप आहे पण कसं करायचं? स्वयंपाकघरात गेले, दृष्टीनेच कड्याकुलप निघून गेलेली आहे आणि स्वयंपाकघरात गेले, बघत्याचा कुठंच काही नाही. गृहिणींनी स्वच्छ स्वयंपाकघर आवडल्यासारखं स्वयंपाकघरात गेली, टापटीप होतं, कुठलंही एकही खटखटात पण देत काहीही नव्हतं. भगवंतांनी उचक पाचक सुरू केले आणि कोठीत गेले. जे हाताला धान्य गेले, इकडचं तिकडं तिकडचं इकडं काहीतरी करून अन्न शिजवून माझ्या भक्ताला द्यायचं आहे. त्यांनी ते शिजवलं अन्न, आपलीच प्रसादाची थाळी होती, त्याच्यात भरलं सगळं, भरपूर केलेलं होतं त्यांनी, त्याला काय तुम्ही एवढ्या दृष्टी घेऊ शकता. परंतु सगळीकडे सामंत लवण पसारा, तांदूळाचे इतस्ततः विसरलेले दाणे, साखर म्हणा, तूप सांडलेलं, तेल लवणलेलं, असा सगळा अवतार कोठीचा आणि स्वयंपाकघराचा करून तो घाईघाईने ती थाळ जी सोन्याची आहे ते घेऊन मुख्य दाराला कुलूप असतं ते सुद्धा नजरेने काढून ब्राह्मणाचं रूप घेतो, पुजाऱ्याचं रूप घेतो आणि ती थाळी या मोहन तुकडं आणतो. बंधू मोहन तुकडं, अरे मोहन तू कोण आहे? बंधू मोहन तू कोण आहे? असं विचारतो. हा खडबडून जागा होतो, त्याची पत्नी जाते होती, कोण हात मारते, कोण हात मारते? मग त्याच्या हातातून थाळी दिसल्यानंतर तो म्हणतो की भगवंतांनी हे पाठवले देवाने की बंधू मोहन तू कोण आहे? त्यांनी सांगितलं तो माझा सखा आहे आणि त्याला हे निघून दे म्हणून मी आलेलो आहे, हे घ्या बरं तुम्ही. मोहन तुला खूप आनंद होतो. सखा म्हणून मी जे नामस्मरण चालू होतं ते भगवंतापर्यंत पोहोचलेच आहे. भाव माझा सख्य भाव असल्या कारणाने सखा म्हटलेला आहे. पत्नीला सुद्धा खरं वाटतं, खरंच हो तुम्ही म्हटलं तसंच की त्यांनी अगदी मित्र म्हणून सखा म्हणून पाठवून दिला अन्न, भरपूर अन्न होतं, सगळे छान जेवले. मोहन तुझ्या डोळ्यानं अश्रू व्हायला लागले. भगवंत तू माझी आज लाज राखलीस, खरंच तू दीनबंधू आहेस आणि माझा भाव, माझ्या मनातला भाव तुझ्यापर्यंत पोहोचला. तसंच माझं अखंड नामस्मरण सुद्धा तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचला असणार, असा भाव मनामध्ये आहे. जेवण करून तृप्त झाले. हा पुजारी घाईघाईने निघून गेला, ही थाळी तशीच त्याच्याजवळ. रात्रीचं जेवण सगळं झालेलं आहे, ब्रह्ममुहूर्ताची वेळ होत आलेली आहे, एवढं वर्तना करेपर्यंत. आणि देव घाईघाईने आपल्या जागेवर उभं राहायला गेलेले आहे. आणि हा म्हणतो की ही थाळ आपण मगाशी प्रसादाची पाहिली होती तीच दिसते. नाही, ही भगवंताची, आपण त्याला परत करायला पाहिजे. म्हणून मोहन तू, बंधू मोहन तू ती थाळ घेऊन निघतो आणि तिकडे पुजारी जागे होता, पूजेची वेळ झाली ब्रह्ममुहूर्तावर. बघता तर काय स्वयंपाकघरात वगैरे बघता तिथं सुद्धा सगळी सामुग्री पसारा पसारा पडलेला आहे. जाताना तर किती स्वच्छ नीटनेटकं होतं आणि थाळीकडे लक्ष जातं, थाळ तिथं नाहीये, थाळी नाहीये. म्हटल्यानंतर कुणीतरी चोळानेच हे काम केलेलं आहे आणि हे अस्ताव्यस्त सगळं पाडलेलं आहे. खूप शोधाशोध करतात, आरडाओरडा होतो, सगळीकडे गवगवा होतो. भगवंताचं नैवेद्याचं दान चोरीला गेलं, चोर कोणी, शोधा, पकडा, मारा, असं होता होता हा बंधू मोहन ते थाळ घेऊन तिथंच आलेला आहे आणि म्हणतो हे भगवंताने मला रात्री प्रसाद दिला होता, हे भगवंताचं ताट आहे ना. त्याबरोबर पुजाऱ्याच्या पायाची आग, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तिळपापड झाला. अरे ह्याने चोरलं असं म्हणून त्याला खूप मारतात, खूप मारतात, इतकं मारतात की तो बेशुद्ध होतो. भगवंताला त्याची दया येते आणि तो म्हणतो मग परीक्षेला उतरला आहे, पास झाला आहे, आता याचा मार वाचवायला पाहिजे. तिथल्याच राजाच्या स्वप्नात साधारण पहाटे 4ची वेळ असेल, ब्रह्ममुहूर्त 3:30 ते 4च्या दरम्यान या सगळ्या घटना घडल्या आणि राजाच्या स्वप्नात जातात. मग अरे झोपलास काय, उठ, माझा भक्त तिथं मार खातोय आणि तू काय झोपलायस. सगळी कथा त्या राजाला सांगतो की मीच त्याला ते दिलेलं होतं, तर तू तिथं जाताना कसं सांगशील.
तर पुजाऱ्यांना असं म्हणायचं की तुम्ही रात्री जाताना कुलप लावलेली होती, किल्ल्या तुमच्याकडेच होत्या, तर मग हे किल्ल्या कुठं गेल्या आणि कुलप कशी निघाली आणि हा मोहन तू इतक्या रात्री येऊन माझं ताट कसं नेईल असं तू विचारायचं, असं राजाला स्वप्नात सांगितलं भगवंताने. त्यावेळेला हा राजा खडबडून उठतो, पहाटेची स्वप्नंतरी होतात असं समजून ताबडतोब देवालयात येतो आणि इकडं हा गोंधळ चाललेलाच असतो. राजा आला म्हणल्यानंतर सगळे घाबरतात आणि म्हणतात की असं असं झालेलं आहे. तेव्हा राजा दरडावून म्हणतो की आधी शांतपणे ऐका, दाराला कुलूप लावलेलं होतं, स्वयंपाकघराला कुलूप आहे, कोठी खोलीला कुलूप आहे, किल्ली कुठे आहे? त्या पुजाऱ्याच्याकडेच किल्ली असते. मग किल्ली तुझ्याकडे आहे तर तो तू कसा काय उघडेल दार? कुठं तोडलेलं वगैरे सुद्धा काहीही दिसत नाहीये, तर त्यांनी हे चोरलेलं नाही, हा तुमचाच काहीतरी गलथान कारभार आहे असं म्हणल्यावर पुजारी सगळे घाबरून जातात, त्यात आपल्याला शिक्षा होईल आणि नाही आम्ही काही केलं नाही, आम्ही नीट लावलं तो कुलूप. मग मोहन तुकडे लक्ष जातं, मारून मारून तो बेशुद्ध पडलेला असतो, परंतु त्या बेशुद्ध अवस्थेत त्याच्या ओठांची हालचाल आणि नामस्मरण हृदयामध्ये सतत चालू असतं. त्याला जागं करतात पाणी शिंपडून. जागा झाल्यावर पण तोंडात जगन्नाथाचंच नाम असतं, नामस्मरण चालूच असतो आणि त्याला विचारतात काय झालं, तेव्हा तो ती जी आधी सांगत असतो तीच गोष्ट सांगतो. तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसतो आणि राजा म्हणतो भगवंतांनी मला आता स्वप्नात येऊन हेच सांगितलेलं आहे की बंधू मोहन हा माझा सखा आहे, मित्र आहे आणि त्याला मी प्रसाद दिलेला होता, त्याने चोरी केलेली नव्हती. हे सांगण्याचं सारांश किंवा तात्पर्य असं की त्याही स्थितीत जाणीव व नेणिवेच्या पलीकडे जी ब्रह्मस्थिती आहे तिथेही नामस्मरण हे चालूच राहतं, त्याचा लोप होत नाही. हीच कथा आपल्याला हे जे तत्व आहे ते सांगते आहे. तसंच जर दुसरं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर चोखा मेळ्यांचं सांगता येईल की जाणीव नेणिवेच्या पलीकडे बांधकाम कोसळले, त्याच्याखाली काढले गेले, वेळेअभावी विस्तार करत नाही आणि आता अस्थी गोळा करायच्या, आता कशा ओळखायच्या, त्या मलब्याखाली सगळे काढले गेलेले आहेत. त्यावेळेला सांगितलं गेलेलं आहे की ज्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होत असेल ती हाडं चोखा मेळ्याची. म्हणजे नामस्मरण किंवा नामाला अंत नाही, त्याचा लोप होत नाही आणि ते जाणीव नेणिवेच्या पुढे जाऊन ब्रह्मस्थितीत पोचलं तरी सुद्धा नामस्मरण चालूच राहतं. असंच महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना या अभंगातनं सांगायचं आहे. पुढच्या चरणात 2 आणि 3 एकत्र घेते. नारायण हरी उद्गार नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही, तेथील प्रमाण नेणवे वेदांची, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्या ठिकाणी नारायण हरी असे श्रीहरीचे नामस्मरण सतत चालू असते तेथे कळी काळाचा शिरकाव होत नाही, कारण पाप असेल तेथेच कळी काळाचा शिरकाव होतो, पण भगवत नामस्मरणाने पापच शिल्लक राहत नाही. अशा या भगवत नामस्मरणाच्या महात्म्याचे प्रमाण वेदांना सुद्धा सांगता येत नाही. काय प्रमाण सांगा, वेदही सांगू शकत नाही, कारण का ते नामच कसं आहे, गगनाभूमी वाढत, वेदालाही समजत नाही. ज्या नामात पापक्षालन न करण्याचा प्रभाव किती आहे हे वेदालाही सांगता येत नाही, सांगता आले नाही. त्या नामाचा प्रभाव इतरांना काय कळणार. भगवंताच्या गुणांचा जसा पार नाही ते निरतिशय आहे, त्याप्रमाणे भगवंताच्या नाम महात्म्याचेही प्रमाण काही नाही. नाम महात्म्य इतके थोर आहे की त्याच्या महात्म्याचे मोजमाप करताच येत नाही. त्याचे महात्म्य हे निरतिशय आहे, शब्दाने सांगता येण्याजोगे नाही.
नामस्मरणाने जी स्थिती प्राप्त होते ती अनिर्वाच्य आहे. म्हणजे साखर खाल्ल्यावर किती कशी गोड आहे, किती गोड आहे हे तसं सांगता येत नाही. अनिर्वचनीय, अनिर्वाच्य तशी आहे. ती स्थिती योग ज्ञानाने कोणत्याही साधनांनी साधली जात नाही, तर नामस्मरणाने अकृत्रिम ब्रह्मस्थिती साधते, तर इतर साधनांनी कृत्रिम ब्रह्मस्थिती साधते. आणि पुढच्या चरणात माऊली म्हणतात, ज्ञानदेवाफळ नारायण पाठव सर्वत्र वैकुंठ केला असे. पुढच्या अभंगाच्या वेळेला बघूया. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ज्ञानदेव काय सांगतात की नारायण नारायण नामस्मरण. आतापर्यंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद कितीतरी सांगितले हरी, हे आता सांगतात नारायण पाठ करा. नारायण पाठ केल्याने त्याचं फळ काय आहे? नारायण पाठ केल्याचं तर ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. सगळीकडे वैकुंठच केलं जातं. वैकुंठामध्ये जायची भक्ताला गरज लागत नाही, तर ते वैकुंठच भक्तापाशी येतं. हे नारायण नामाचं फळ आहे असं माऊली या अभंगात आपल्याला सांगतात. आणि नामाचं महात्म्य सांगून आता पुढच्या अभंगात काय सांगतात ते आपण बघूया. असं एवढं सांगून जे चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूचं आहे. विषय थोडा अवघड होता समजायला, मला सुद्धा फार वेळ लागला समजून घ्यायला. समजून घ्यायला वेळ लागण्यापेक्षा सांगायला सुद्धा कठीण आहे. त्यामुळे जर काही चुकलं असलं तर मोठ्या मनाने मला क्षमा करावी असं सांगून मी माझ्या वाणीला विराम देते. त्यापूर्वी हा अभ्यास जेव्हा चालू होता त्यावेळेला काही निर्मिती लेखनाची झाली, त्याचं एक थोडंसं मी आता तुम्हाला म्हणून दाखवते. मोर मुकुट पीतांबर कटी उभी ठाकली मनोहर मूर्ती संलग्न झाले त्या मूर्तीशी माझी नवी राहिली देवा माझी नवी राहिली संलग्न झाले त्या परमात्म्याशी संलग्न झाले त्या परमेशाशी माझी नवी राहिली देवा माझी नवी राहिली सजन नेत्रान भाव हृदयी कंठी स्थापिली नाममूर्ती माझी नवी राहिली देवा माझी नवी राहिली कटाक्ष टाकिता दिसले मजना मूर्ती नसुनी नीच मजला कळवणी आले तुझे व्योमपण माझी नवी राहिली देवा माझी नवी राहिली तू अनिमग नाही दोजन एकच आत्मा तोच परमात्मा माझी नवी राहिली देवा माझी नवी राहिली सगळी करिता झाले उन्मन इथे परामज स्तव आला झटकन विरजणी गेले तुझ्या पायी मन विरले तुझ्या स्वरूपी विरले तुझ्या स्वरूपी माझी नवी राहिली देवा माझी नवी राहिली थांब केशवा आले फिरुनी जाऊन
घे मला संगती केशवा, घे मला संगती. श्रीकृष्णार्पणमस्तु. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता,